हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पंचांगाचे महत्त्व अत्यंत विस्तारात दिलेले आहे, विस्तार स्वरूपामध्ये. तेव्हा या पंचांगाचा आपण कुठल्याही धार्मिक विधीसाठी उपयोग करू शकता मित्रांनो. कारण संकल्पाशिवाय कुठलाही धार्मिक विधी आपल्याला संपन्न करता येत नाही, त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तेव्हा मित्रांनो, आपल्यासमोर सादर करीत आहे आजचा पंचांग पंचांग आजचे. मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो प्रतिपदा तिथी आहे. उद्या पहाटे 4:27 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:48 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्याघात योग आहे. उ- उत्तर रात्री 2:47 हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो किंस्तुग्न करण आहे. दुपारी 4:23 भव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:27 बालव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:08 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:19 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभुरात्मे प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे पुनर्वसू नक्षत्रे व्याघात योगे किंसुग्न करणे प्रतिपदा शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात्र दुर्तक्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 4:23 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा, धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुलभ होईल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक 9, 11, 12, 14, 15, 19, 21, 22, 23, 26, 27, 31. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 12, 19 आणि 22. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 12, 13, 22, 23, 25, 27 आणि 31. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 7, 14, 15, 22, 28 ऑगस्ट दिनांक 1. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 7, 12, 13, 14, 19, 21, 26, 28, 31 आणि ऑगस्ट दिनांक 1.
मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी या मासामध्ये देखील मुहूर्त नाहीत मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 9, 11, 12, 13, 14 आणि 15. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता मंदिरात किंवा आपल्या घरी. पण घरी करण्यासाठी जे नियम आहेत, कडक नियम, ते पाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू नये मित्रांनो. त्यापेक्षा मंदिरात जाऊन त्यांची सेवा करावी. यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 11, 14, 21, 22, 26, 28, 31 आणि ऑगस्ट दिनांक 1. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये तारखेत वेळेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते. बऱ्याच मुहूर्तांमध्ये ते आहे. तर ते मर्यादा जाणून घेण्यासाठी वेळेची आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास विचारावे मित्रांनो. तेव्हाच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्या योग्य असा मुहूर्त आपण निवडायचा आहे, जेणेकरून आपल्याला विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून जन्मकुंडलीचा वापर या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो. आणि या मुहूर्ताव्यतिरिक्त आपण स्वतः किंवा पुरोहितांच्या मदतीने वेगळे काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो. कारण त्यात आपल्याला काहीही यश मिळणार नाही, फलप्राप्ती होणार नाही. आपला वेळ आणि पैसा वाया जाईल, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो सामान्य नित्यसेवा आहे, जी आपण रोजच करतो त्याच नित्यसेवा आपल्याला करायच्या आहेत. विशेष काही नाही. अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहुकाल मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये जर आपली महत्वाची कामे रखडत असतील, होत नसतील, त्यात अपयशी ठरत असतील, तर कृपया आपण त्या राहूच्या प्रभावाखाली काढून ते इतर वेळेमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करा. होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्ती होईल मित्रांनो. प्रमुख वक्री ग्रह शनी सध्या वक्री आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा. महादेव.